नमस्कार, मी डॉक्टर पूजा पोळ, कन्सल्टंट फिटल मेडिसिन ॲट सोनोफिट्स क्लिनिक, अहिल्यानगर. आज आपण समजून घेणार आहोत की फिटल मेडिसिनचे डॉक्टर बर्थ डिफेक्ट अर्ली डिटेक्ट करण्यासाठी कशी मदत करू शकतात आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो. तर तुम्हाला आता फिटल मेडिसिन म्हणजे काय किंवा ते डॉक्टर काय करतात हे माहिती झाले आहे. फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांचा एक महत्त्वाचा रोल म्हणजे की जे व्यंग आहेत, शारीरिक किंवा जेनेटिक व्यंग लवकरात लवकर डिटेक्ट करणे आणि प्रेग्नंट आईला मदत करणे. तर हे कसं केलं जातं? तर दोन प्रकारचे व्यंग असू शकतात, शारीरिक किंवा जेनेटिक व्यंग. जे अनुवंशिक व्यंग आहे त्याच्या डिटेक्शनसाठी एंटी स्कॅन मध्येच हे फिटल मेडिसिनचे डॉक्टर एंटी, नेझल बोन, डीव्ही, टीआर असे मार्कर की जे डाऊन सिंड्रोम, पटाऊ सिंड्रोम आणि एडवर्ड्स की ह्या ज्या कॉमन एन्युप्लॉइडीज आहेत त्या संदर्भात चेकिंग करतात. सोबतच डबल मार्कर किंवा एनआयपीटीचा ऑप्शन असतो की ज्याच्या ह्या दोन टेस्ट ऍडव्हान्स टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोमची शक्यता कळते. आणि जर पहिले काही बेबीला अनुवंशिक आजार असतील तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये काही अनुवंशिक आजार होऊ शकतात, त्या रिलेटेड काही अनुवंशिक आजार होऊ शकतात का, व्हायची शक्यता किती आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही कन्फर्मेटरी टेस्ट करता येईल का याची माहिती देतात. आता वळूया शारीरिक व्यंगाकडे. तर शारीरिक व्यंगाकडे पहिल्या 3 महिन्यात जेव्हा आपण एंटी स्कॅन करतो, एंटी स्कॅन सोबतच हे फिटल मेडिसिनचे डॉक्टर बाळाचे इतर अवयवही बघून घेतात की जेणेकरून 60 ते 70% डिफेक्ट आपल्याला तिसऱ्या महिन्यातच कळतात. जेव्हा डिफेक्ट आपल्याला तिसऱ्या महिन्यातच कळतो तर त्याचा प्रोग्नोसिस की हे खरंच आयुष्याशी अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपल्याला प्रेग्नन्सी रिलेटेड डिसिजन घेता येतात. तसेच काही राहिलेले व्यंग जेव्हा आपण 5व्या महिन्यात सोनोग्राफी करतो तेव्हा आपल्याला साधारणतः 80 ते 90% गोष्टी कळून येतात, कारण तेव्हा बाळ बऱ्यापैकी वाढलेलं असतं. तेव्हाही 5व्या महिन्यात जरी आपल्याला 19-20 आठवड्यापर्यंत जरी काही डिफेक्ट कळाले तरी आपल्याला पुढची प्रेग्नन्सी मॅनेज करायला खूप मदत होते आणि त्या प्रेग्नन्सी रिलेटेड डिसिजन आपल्याला घेता येतात. 18 ते 20 आठवड्यानंतर प्रत्येक सोनोग्राफीमध्ये प्रत्येक अवयवाची परत रिव्हिजन केली जाते. त्यावेळेस तो ऑर्गन तसा दिसत आहे का किंवा काही इव्हॉल्विंग अनॉमलीज आपल्याला दिसत आहेत का हे फिटल मेडिसिन डॉक्टर पुढच्या प्रत्येक सोनोग्राफीमध्ये चेक करतात की जेणेकरून काही डिफेक्ट जेव्हा जरी 5व्या महिन्यात आपण डिटेल सोनोग्राफी केली तर काही डिफेक्ट आपल्याला नंतर कळतात, कारण ते अवयव तेव्हा डेव्हलप झालेले असतात. तर तसा जर काही आपल्याला व्यंग सापडला तर तो आयुष्याशी अनुकूल आहे प्रतिकूल आहे हे सांगतात. जर अनुकूल असेल तर त्याला पुढची डिलिव्हरीचं मॅनेजमेंट कसं केलं की जेणेकरून काही व्यंग जे असे असतात की आपल्याला डिलिव्हरी बाळाला इमिडिएटली झाल्या लगेच ट्रीटमेंट लागते, तर आपल्याला तशा सेंटरला त्या बाळाची डिलिव्हरी करणं गरजेचं आहे की जेणेकरून सपोज पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट असतील, काही सर्जन्स असतील, त्यांचं ओपिनियन घेऊन आपल्याला बाळाला ट्रीटमेंट देता येईल. तर अशा सेंटरला अशा बाळांची डिलिव्हरी करणं गरजेचं असतं. तर त्या संदर्भात डॉक्टर आपल्याला समुपदेशन करतात. तर सोनोग्राफीमध्ये सपोज ब्रेनमध्ये काही पाणी झालेलं आहे किंवा गाठ झालेली आहे, आपले लिप्स जे फाटलेले असू शकतात बाळाचे, कधी कधी पॅलेटमध्ये क्लेफ्ट असते, हे काही व्यंग असतात. तसंच मणक्याला काही गाठ असते ज्याला आपण ओपन न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणतात. हृदयाचे काही व्यंग. तर हे व्यंग काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. तर ह्या संदर्भात जे मॅनेजमेंट आहे ते करायला फिटल मेडिसिनचे डॉक्टर मदत करतात. आपल्याला अर्ली डिटेक्शनने फायदा काय होतो आणि याच्यात अजून फिटल मेडिसिनचे डॉक्टर काय करतात? एक तर अर्ली डिटेक्शनने आपल्याला प्रेग्नन्सी रिलेटेड डिसिजन घेता येतो. फिटल मेडिसिनचे डॉक्टर आपल्याला सारासार समजावून सांगतात की ह्या डिफेक्ट आत्ताच पुरताच आहे की परत होणार आहे किंवा कोणत्या कारणाने झालेला आहे हे समजायला मदत करतात की जेणेकरून पुढच्या प्रेग्नन्सीचं मॅनेजमेंट इझी होतं. दुसरी गोष्ट की जर हे डिफेक्ट आपल्याला कळले तर कुठलेही आई वडील थोडेसे भांबावून जातात. तर त्यांना एक इन्फॉर्म डिसिजन म्हणजे काय, ज्या व्यंग आहे त्याच्या प्रॅक्टिकल गोष्टी, कारणं, त्याचे उपाय आणि त्याचं प्रोग्नोसिस हे सगळं समजावून घेऊन सगळी माहिती कळून आपण काहीतरी निर्णय घेतोय, तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. तर ह्या संदर्भात फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांचा खूप महत्त्वाचा रोल असतो आणि हे इन्फॉर्म डिसिजन असल्यामुळे पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. आणि जर हे बाळ आपल्याला योग्य ठिकाणी, काही आजार असे असतात की त्यांना ठीक आहे छोट्या ठिकाणी डिलिव्हरी केली आणि नंतर तुम्ही बाळ शिफ्ट केलं तरी चालतं, पण काही आजारला जर टर्शरी केअर सेंटर लागत असेल आणि इमिडिएट बाळाला ट्रीटमेंट मिळत असेल त्यामुळे प्रेग्नन्सीचं जे आउटकम आहे, बाळाचं जे आयुष्य आहे ते नीट असू शकतं. कारण काही व्यंगाला इमिडिएट ट्रीटमेंट नाही मिळाल्यामुळे पण आपल्याला पुढे जाऊन बाळाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून फिटल मेडिसिनचे डॉक्टर नक्कीच काही डिफेक्ट अर्ली डिटेक्ट करण्यासाठी आणि त्यांच्या मॅनेजमेंटसाठी, इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी नक्कीच मदत करतात. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे अहिल्यानगर मधलं आपलं हे फर्स्ट फिटल मेडिसिन क्लिनिक आहे. या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा.